जर युतीमध्ये जर आमच्या मित्रपक्षाचा सोबळाचा नारा असेल तर आम्ही लढायला तयार आहेत. परवा सिकंजींनी सांगितलं कोणाला जर स्वतःच्या बळावर लढायचे तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्याकडे पण लढायची तयारी पूर्ण आहे. आणि आम्हाला विश्वास आहे का शिंदेसाहेबांनी केलेलं जे मुख्यमंत्री असताना कामकाज असेल, नगरविकास असताना कामकाज असेल, का या पालघर जिल्ह्यावरती ठाण्याप्रमाणेच असलेलं त्यांचं प्रेम विश्वास असेल, या शहरामध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये दिलेलं प्रचंड निधी असेल नगरविकास, तर त्याचबरोबर जिजाऊ संस्थेचं जे कामकाज आहे, काल वाड्यासारख्या शहरामध्ये पण 2000हून जास्त नागरिकांशी थेट संपर्क आमचा आहे, का आरोग्यामार्फत असेल, शिक्षणामार्फत असेल, या सगळ्या गोष्टीचा मुद्दा लक्षात घेऊन ही निवडणूक आम्हाला कुठल्याही पद्धतीने कठीण नाही आहे. जेव्हा मी सिंगल लोकसभा लढवली होती अपक्ष म्हणून, तरीसुद्धा सर्वाधिक मतं या वाड्या शहरात मला मिळाली होती. आता शिवसेना या बरोबर असल्याने आम्हाला कुठलीही अडचण नाही. नगराध्यक्ष संदर्भात शिवसेना असेल किंवा जिजाऊ असेल, दावा कोणाचा असेल? शिवसेनेचे नगराध्यक्ष कोलेकरताई होते, त्यामुळे आता शिवसेनेचं असेल. बरं, आता पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू असेल, पालघर असेल, जव्हार किंवा वाडा या ठिकाणी तुम्ही तुमची भूमिका काय असणार आहे? शिवसेना पक्षाबरोबर अधिकृत शिवसेनेचा उपनेता आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाचे शिंदेसाहेब आदेश देतील तो मान्य असेल. स्वतंत्र जिजाऊ आपली उमेदवार हे करणार का त्याच्यामध्ये? गरज नाही वाटत तशी.